मध्ये लाडक्या बहिणींनी कमाल केली। महायुतीचं सरकार पुन्हा निवडून आलं। आता देवाभाऊ, एकनाथ भाई आणि अजितदादांनी सुद्धा लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पाळण्यासाठी पावलं उचललेली आहेत। मात्र याच योजनेसाठी आता कठोर नियम सुद्धा लावले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। हे नियम नेमके काय असू शकतात पाहूयात या रिपोर्टमधून। माझ्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर फक्त आम्ही 1,500 पर्यंत थांबणार नाही। तुम्ही जशी सरकारला ताकद द्याल 1,500 चे 2,000 होतील, 2,000 चे 2,500 होतील, 2,500 चे 3,000 होतील किंवा माझ्या बहिणींनो त्याहीपेक्षा जास्ती देण्याची धानत आमची आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। महायुती सरकारने निवडणुकीआधी लाडक्या बहिणींचे पैसे वाढवण्याचं आश्वासन दिलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आता हेच आश्वासन पूर्ण करण्यासाठी महायुती 2.0 सरकार कामाला लागलंय। सरकार स्थापनेनंतर पहिल्याच महिन्यात याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली। सक्का लाडका भाऊ। आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले, पण मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर, आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली। ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते। जवळपास 25-30 मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो तर त्यांचे प्राथमिक फीडबॅक आहे की महिलांची टक्केवारी वाढली। शक्यता आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या। त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या, त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली। अंडर करंट असा का बहिणींनी दाखवला की मी सगळे उताने पडले, सगळे आडवे झाले। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। महिला मतदारांच्या बळावरच महायुतीने जोरदार विजय मिळवला। आता महिला मतदारांना दिलेला शब्द पाळण्याची सरकारची वेळ आहे। मात्र लाडक्या बहिणींना ही भेट देतानाच या योजनेचे नियम अधिक कठोर केले जातील असा अंदाज वर्तवला जातोय। लाडकी बहीण योजनेत काही ठिकाणी बोगस आधार कार्डचा वापर झाला होता, त्यामुळे योजनेतील लाभार्थी महिलांची पुन्हा पडताळणी केली जाऊ शकते। प्रशासनाला खोट्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले। याशिवाय एकाच रेशनिंग कार्डवर नाव असलेल्या 2 महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही। आयकर भरणाऱ्या महिला आणि नोकरीतून जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेतून वगळलं जाऊ शकतं। संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही। दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची देखील पडताळणी केली जाईल। असं असलं तरीही लाडक्या बहिणींना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही असं आश्वासन उदय सामंतांनी दिलंय। परंतु हे जे नियम आहेत ते नियम आहेतच आणि नियमामध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे। त्याच्यामुळे हे नव्यानं काही नियम आलेले नाहीये। ज्यावेळी सरकारमध्ये मागच्या आम्ही होतो, ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला त्याचवेळी नियम झालेले आहेत। त्याच्यामध्ये बदल काही करण्याची आवश्यकता नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक सहाय्य मिळावं, योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांना मिळावा अशी सरकारची भूमिका आहे। महायुती सरकारने लाडक्या बहिणीची ओवाळणी 1,500 वरून 2,100 रुपये करण्याचा वायदा केला। याला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीने देखील 3,000 रुपयाची घोषणा केली। मात्र महिलांनी शिंदे, फडणवीस आणि अजितदादांनाच आपला भाऊ मानलं। आता हे विरोधक म्हणतात हे काय चाललंय, सगळं फुकट, सगळं फुकट। अरे माझ्या गोरगरिबांना फुकट मिळू द्या की, तुमच्या बाचं काय जात आहे? आणि आपलं राज्य देणार आहे, ताकदीचं आहे। बघा सरकारने काय काय केलंय बघा। अरे 2 वर्षात काय केलंय बघा, 2.25 वर्षात गरिबांना रेशन फुकट, महिलांना गॅस फुकट, मुलींना उच्च शिक्षण फुकट, आजारी लोकांना 5 लाखांचा उपचार फुकट, शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक योजना, पीक विमा, शेतकऱ्यांना वीज बिल फुकट, लाडक्या बहिणींना आता 1500 चे 2100 केले, वयस्कर माणसांना एसटी प्रवास फुकट, महिलांना एसटीचं अर्ध तिकीट, शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे 6 आणि राज्याचे 6, विद्यार्थ्यांना स्टायपंड,
तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 168 कोटी जळीत अनुदान फुकट, मागासवर्गीय गरीब शेतकऱ्यांना विहीर फुकट, मुख्यमंत्री सहायता निधी मागच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त 4 कोटी दिलेला, मी 350 कोटी रुपये दिला, 350 कोटी.